अरे लग्नाच्या अगोदर काय भारी जिंदगी होती माझी. कुठं पण जायचं, कधी पण यायचं, कोणी विचारत नव्हतं. लग्न केलं आणि पार माझं वाटोळ झालं. अहो येडे बिडे झालात की काय, मनालाच बोलू राहिलात. येडा झालो नाही, तू मला येडा केलंस. आणि ते कस काय? मी काय तुमच्या डोक्याला करंट बिरंट दिला काय? अगं करंट नाही ग, लग्न केलंस ना माझ्यासोबत, त्यामुळे माझ्या जिंदगीचं पार वाटोळ झालंय. अहो तुम्हाला तर माझी काही किंमतच नाही. या घरात फक्त मला धुणन भांडे करायला घेऊन आलात. तुम्हाला बायको नव्हती पाहिजे, मोलकरीण पाहिजे होती, मोलकरीण. आणि परत मलाच तोंडवर करून बोलताय की माझ्या जिंदगीचं पार वाटोळ झालं म्हणून. वाटोळ तर माझं झालंय माझं. या घरामध्ये माझी कुणालाच काळजी नाही. अगं मला तुझी लय काळजी आहे. आणि ती कशी? अगं तुला नाश्ता करावा लागू नये म्हणून मी जेवणाच्या टायमाला उठतो. तुझ्या हाताला वज होईन म्हणून मी तुझ्याकडे इकून टाकले. तुम्ही माझे चांदीचे कडे इकले? अगं तुपल्या हाताला वज होऊ नये म्हणून इकले. मला तुपली काळजी ना. ते काय तुमच्या बापाने घेऊन दिलते काय? मी माझ्या माहेरावून आणले होते. एवढी काय रागानं बघू राहिलीस? दुसरे देईन मी तुला करून लोखंडाचे. लोखंडाचे कडे कोण घालतं? कशाचे का असाना, तुला कड्याशी मतलब. ते चांदीचे असो वा लोखंडाचे, तुला कड्याशी मतलब फक्त. असं का? बर मग तुमच्या पुढे ना मी रोज शी भाकर ठेवत जाईन खायला. शी भाकर? आणि ते काऊन? शी काय आणि ताती काय, तुम्हाला भाकरीशी मतलब. करून देईन मी तुपले चांदीचे कडे, पण मला ताती भाकर दे जाय व. आता कशा आले लाईनीवर? बरं आपल्याला ना माझ्या माहेरी जायचंय. कशाला? कोणी टपकलं का काय? तुम्ही तर कोणीतरी मारायचीच वाट बघत जा. तुम्हाला ना माझा बाप सोन्याची अंगठी करणार आहे, त्याच्यासाठी बोलवलंय. काय? सोन्याची अंगठी? मला काय सोन्या बिन्याची हाव नाही, पण तुम्ही करणार म्हणल्यावर मी कशाला नाही म्हणू. आटपा मग लवकर. आटप लवकर. 5 मिनिटं म्हणून 5 घंटे लावती ते मी चोपडायला. हा बरं बरं, जास्त बोलायचं काम नाही, आवडते. तोंडाला फासून झाला असलं तर चल, उशीर होता इथंच. झाली इथंच दुपार. हो झालं झालं, चला चल मग लवकर, उशीर होता इथंच. हो हो चला चला. कुठे चालली जोडी ना? मसनात. येतो का? सांगायचं तर नका सांगू, अपमान कशाला करता माणसाचा. सासूरवाडीला चाललोय, येतो का? नाही हो, नको नको. चल की, तुला माझ्या सासूच्या हातचा स्वयंपाक खाऊ घालता की काय? नाही रे, मार खाऊ घालतो. महिमाई लोकांना मारायची कामं करते का? अगं मी तर मस्करी करत होतो, रागू नको ना. अरे भांडून काय होणार आहे आता? निदान हाना मारायचंय करा, मला पण बघायला मजा येईल. खेकट तोंडिया, तू तुझं गाडी चालवायचं काम कर की, मला मधात नाकाशाला खूप असतो. आली का ग माझी बाई? सासूबाई कशाला चोपडपणा करताय? आता दिसती ना आलेली, मग कशाला विचारताय आली का म्हणून? जावे बापू, यायला काही तकलीफ तर नाही झाली ना? एवढी काळजी का तुम्हाला मपली? मग जावे बापू, मग नेले एखादी गाडी पाठवायची की, एवढे काळजीचे तर. जावे बापू उन्हामुळे जरा जास्तच गरम झालेत. या आतमध्ये या, थंड काहीतरी घ्या, मग थंड होता. मग दाजी काय आणू प्यायला? आण बाबा काहीतरी थंड प्यायला. बरं आणू का? तुला मी प्यायला आणायचं सांगितलंय, खायला नाही. बरं, मस्त थंड सरबत घेऊन येतो मी तुमच्यासाठी. हे घ्या दाजी सरबत. साले साहेब, मस्त होतं सरबत. आता कुठे बरं वाटतंय? दाजी तुम्हाला आवडलं ना, मग झालं तर. बघ व मम्मी, तू म्हणत होती त्याच्यात उंदीर पडलाय, फेकून दे सरबत. बघ मी कसं कटवलं, आणि दाजीला पण लय आवडलं.
म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मारायचा प्लॅन केला की काय? उंदीर मेलेलं सरबत पाजलंय. मग त्याला काय होतंय? लोक खेकडे, बेंडक्या, झुरळ खाते तर हे तर उंदीर होता. सासूबाई, मी भारतात राहतो, चायनात नाही बेंडक्या उंदर खायला. बरं चल तायडे, मला स्वयंपाकात मदत कर, यांना गिळायला लागल की. सासूबाई, स्वयंपाक जरा ध्यानावर असल्यासारखं करा, नाहीतर टाकता त्याच्यात झुरळ बिरळ. बरं बरं चल गाई, मी तुला मदत करते. बरं सासरे बुवा, ज्याच्यासाठी बोलवले ते काम करा की मग आता. काम? कसलं काम हो? तेच आपलं अंगठीचं. अंगठी? कसली अंगठी हो? तुमची पोरगी तर म्हणली आपला बाप तुम्हाला अंगठी करणार आहे, माझ्या माहेरला चला म्हणून. अहो जावई बापू, ती तुम्हाला घेऊन यासाठी म्हणली असन तसं. अंगठी बिंगठी काय नाही घेणार आम्ही तुम्हाला. ते मला काय नाही माहित, मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो दाजी, रागवताय कशाला? मी देतो अंगठी, थांबा. आता कशी आली लाईनीवर? हॅलो, लवकर ये रे अंगठी घेऊन, मी वाट बघतोय. दाजी, येतोय तो अंगठी घेऊन, दम काढा जरा. बरं बरं, लवकर घ्या बोलून. आलास? अंगठी कुठे? हा, ही घे अंगठी. हा दाजी, ही घ्या अंगठी. हा, लोखंडाची अंगठी? अहो दाजी, लोखंडाची नाही, सोन्याची अंगठी ती. मी काय मूर्ख आहे काय? मला कळत नाही काय सोनं आणि लोखंड? अहो दाजी, माझ्यावर विश्वास बसत नसेल तर त्याला विचारा त्याचं नाव काय ते. हा? म्हणजे याचं नाव सोने आणि त्याची ही अंगठी, आणि तुम्ही त्याला नाव दिले सोन्याची अंगठी? अरे सालिया, तुला ना खलबत्त्यात टाकून कुटायला पाहिजे.